गुड मॉर्निंग एव्हरीवन. अल्काइन्स टॉपिकमध्ये आज आपण पाहतोय न्यू पॉईंट आयसोमेरिझम इन अल्काइन्स. आयसोमेरिझम इन अल्काइन्स. तर आपल्याला आयसोमेरिझमचा मिनिंग माहीत आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसोमेरिझम? आयसोमेरिझम म्हणजे काय? द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले आर कॉल्ड आयसोमर्स अँड दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज आयसोमेरिझम. ओके. अल्काइन्समध्ये आपल्याला कोणकोणते स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पाहायला मिळतात ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. ओके. अल्काइन शोज 4 टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. अल्काइन्समध्ये आपल्याला 4 टाईपचे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पाहायला मिळतात. 4 टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. अल्काइन्समध्ये आपल्याला 4 टाईपचे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पाहायला मिळतात. याच्यामध्ये फर्स्ट कोणता आहे? फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम. फर्स्ट टाइप इज चेन आयसोमेरिझम. आता इथं चेन आयसोमेरिझमची मी इथं डेफिनेशन लिहित नाही आहे, कारण ही डेफिनेशन आपण ऑलरेडी कुठे पाहिलेली आहे. तर आयसोमेरिझम हा जो आपला सेकंड टॉपिक झाला होता, त्या सेकंड टॉपिकमध्ये आपण चेन आयसोमेरिझम इन डिटेल पाहिलेलं आहे. ओके. तिथे आपण चेन आयसोमेरिझमची डेफिनेशन लिहिलेली आहे. जर कुणाला डेफिनेशन लिहायचं असेल तर आयसोमेरिझम ह्या टॉपिकमध्ये आपण ही डेफिनेशन लिहून दिलेली आहे, ती तुम्ही बघा. ओके. इथे मी फक्त चेन आयसोमेरिझम म्हणजे काय त्याचे डेफिनेशन मी सांगतोय. चेन आयसोमेरिझम म्हणजे काय? द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट कार्बन स्केलेटन, दॅट इज डिफरन्स इन दी कार्बन चेन इज आर कॉल्ड चेन आयसोमर्स अँड दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज चेन आयसोमेरिझम. ओके. चेन आयसोमेरिझम म्हणजे काय? ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु डिफरन्स कशामध्ये असतो? डिफरन्स इन दी कार्बन स्केलेटन, डिफरन्स इन दी कार्बन चेन. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु कार्बन चेनमध्ये जर डिफरन्स असेल तर ते एक्झाम्पल कशाचे होतात? चेन आयसोमर्सचे. आणि ह्या फेनॉमिनाला आपण काय म्हणतो? चेन आयसोमेरिझम. त्याच्या नावातच डेफिनेशन आहे चेन. चेनमध्ये डिफरन्स म्हणून चेन आयसोमेरिझम. ओके. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3 नीट लिहिशेड CH3 CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. ओके. आणि सेकंड एक्झाम्पल आहे CH3 CH CH3 C ट्रिपल बॉन्ड CH C ट्रिपल बॉन्ड CH. याचा IUPAC नेम काय आहे? लास्ट लेक्चरला आपण IUPAC नेम पाहिलं होतं, पेंट 1 वायनी. ओके. ह्या एंडकडं नंबरिंग असेल. इथे ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय? ह्या एंडकडं नंबरिंग असेल 1 2 3 4. 3ला CH3 त्यामुळे काय येणार? 3 मिथाइल ब्यूट 1 वायनी. ओके. ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सांगा? सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. याच्यामध्ये किती कार्बन आहेत? तर याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. याच्यामध्ये सुद्धा 5 कार्बन आहेत. याच्यामध्ये हायड्रोजन किती आहेत पहा? हे 3 आणि 2 5, 5 आणि 3 8 म्हणजे 8 हायड्रोजन आहेत. याच्यामध्ये हायड्रोजन किती आहेत? याच्यामध्ये पण हायड्रोजन सेमच आहेत, 8 हायड्रोजन ॲटम्स आहेत. ओके. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मग डिफरन्स कशामध्ये सांगा? तर डिफरन्स आहे कार्बन चेनमध्ये. इथे पहा किती कार्बनची चेन आहे? आपल्याला वर्ड रूटवरून लक्षात येत आहे. IUPAC नेममध्ये वर्ड रूट कोणतं आले? पेंट आले. याचा अर्थ किती कार्बनची चेन आहे? इथे 5. चेन ऑफ 5 कार्बन ॲटम्स. ओके. इथे पहा IUPAC नेममध्ये वर्ड रूट कोणतं आले? ब्यूट आले. म्हणजे किती कार्बनची चेन आहे? तर 4 कार्बनची चेन आहे. म्हणून आपण इथं लिहू शकतो चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स. समजले सर्वांना? एकदम इझी आहे पहा. द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन दी कार्बन चेन आर कॉल्ड चेन आयसोमर्स अँड दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज चेन आयसोमेरिझम. ओके. पेंट 1 वायनी अँड 3 मिथाइल ब्यूट 1 वायनी आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. म्हणजे हे दोन कंपाऊंड एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहेत? तर चेन आयसोमर्स आहेत. ओके. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड टाईप आहे पोझिशन आयसोमेरिझम. सेकंड टाईप इज पोझिशन आयसोमेरिझम. याच्या नावाचं डेफिनेशन आहे पोझिशन. काय डेफिनेशन आपल्याला सांगता येईल? द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन दी पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड. इथे ट्रिपल बॉन्ड आहे. अल्काइन टॉपिक आपण पाहतोय. ओके. ॲक्च्युली आपण
आयसोमेरिझम ह्या टॉपिकमध्ये डेफिनेशन काय लिहिली होती पहा. The compounds having same molecular formula but difference in the position of functional group or position of unsaturation are called position isomers, and this phenomenon is known as position isomerism. Okay. Example पहा. For example, CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. ओके. आणि सेकंड एक्झाम्पल आहे CH3 C ट्रिपल बॉन्ड CH3. याचा IUPAC नेम काय पहा. याचा IUPAC नेम आहे ब्यूट 1YNE आणि याचा IUPAC नेम काय आहे ब्यूट 2YNE. आता नीट लक्षात द्या, ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सेम आहे. C4H6 4 कार्बन 6 हायड्रोजन म्हणजे C4H6 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला दोन्ही कंपाऊंडचा सेम आहे. इथे कार्बन चेन पण सेम आहे. पहा वर्ड रूट कोणता IUPAC नेममध्ये ब्यूट म्हणजे 4 कार्बनची चेन आहे. इथे IUPAC नेममध्ये वर्ड रूट कोणता आहे ब्यूट आहे म्हणजे किती कार्बनची चेन आहे 4 कार्बनची चेन आहे. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, कार्बन चेन सेम आहे. मग डिफरन्स कशामध्ये पहा तर डिफरन्स आहे ट्रिपल बॉन्डच्या पोझिशनमध्ये. इथे पहा ट्रिपल बॉन्डची पोझिशन कोणत्या कार्बन ॲटमला आहे फर्स्ट कार्बन ॲटमला आहे आणि इथे ट्रिपल बॉन्डची पोझिशन ही कोणत्या कार्बन ॲटमला आहे सेकंड. म्हणजे इथे ट्रिपल बॉन्डची पोझिशन फर्स्ट आहे आणि इथे ट्रिपल बॉन्डची पोझिशन सेकंड आहे. म्हणजे पोझिशनमध्ये फरक आहे आणि म्हणून आपण यांना काय म्हणतो पोझिशन आयसोमर्स. ब्यूट 1YNE अँड ब्यूट 2YNE आर पोझिशन आयसोमर्स ऑफ ईच अदर. हे दोन कंपाऊंड एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहेत पोझिशन आयसोमर्स आहेत. ओके. एकदम सिंपल आहे, नोट करा. आहे पहा थर्ड टाईप आहे फंक्शनल आयसोमेरिझम. फंक्शनल आयसोमेरिझम त्याच्या नावातच डेफिनेशन आहे फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स असतो. ओके. पहा डेफिनेशन काय सांगता येईल. द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन दी functional group are called functional isomers and this phenomenon is known as functional isomerism. ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स असतो अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात फंक्शनल आयसोमर्स म्हणतात आणि ह्या फेनॉमेनाला काय म्हणतात फंक्शनल आयसोमेरिझम म्हणतात. ओके. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा फॉर एक्झाम्पल CH3C ट्रिपल बॉन्ड CH3C ट्रिपल बॉन्ड CH. ओके. आणि मी ते सेकंड कंपाऊंड काढतोय. 1 मिनिट. CH3CH2C ट्रिपल बॉन्ड CH. ओके. आणि सेकंड कंपाऊंड आहे CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. पहा याचं IUPAC नेम काय आहे तर याचं IUPAC नेम आहे ब्यूट 1YNE आणि याचं IUPAC नेम काय ब्यूटा 1,3-डायENE ब्यूटा 1,3-डायENE. ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा सांगा सेम आहे. इथे कार्बन ॲटम किती आहेत 4, इथे कार्बन ॲटम 4, इथे हायड्रोजन किती आहेत पहा इथे हायड्रोजन 6 आहेत आणि इथे हायड्रोजन 6 आहेत. फक्त फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे. इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे YNE कारण ट्रिपल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे YNE आणि इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे डबल बॉन्ड आहे म्हणजे ENE आहे. इथे फंक्शनल ग्रुप अल्काइन आहे आणि इथे अल्किन आहे म्हणजे हे दोन एकमेकांचे कोणते आयसोमर झाले फंक्शनल आयसोमर झाले. दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे फक्त फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे. इथे अल्काइन आहे आणि इथे अल्किन आहे आणि म्हणून हे दोन कंपाऊंड एकमेकांचे कोणते आयसोमर झाले फंक्शनल आयसोमर्स झाले. ओके. एकदम इजी आहे. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ टाईप आहे रिंग चेन आयसोमेरिझम. फोर्थ इज रिंग चेन आयसोमेरिझम. फोर्थ कोणता आहे रिंग चेन आयसोमेरिझम. रिंग चेन आयसोमेरिझमची डेफिनेशन काय पाठीमागे आपण पाहिलेलं आहे. रिंग चेन आयसोमेरिझम ओपन चेन कंपाऊंड्स अँड सायक्लिक कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आर रिंग चेन आयसोमर्स. ओके. फॉर एक्झाम्पल पहा CH3 नीट लक्षात CH3C ट्रिपल बॉन्ड CH. ओके. आणि मी ते काढतोय सेकंड कंपाऊंड. दिस इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आठवते सर्वांना. आणि याच्यामध्ये एक आपण काय काढला आहे
कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मला सांगा ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय? प्रोपॅन. आणि ह्या कंपाऊंडचं काय? सायक्लोप्रोपीन. ENE का लिहिलं? कारण डबल बॉन्ड आहे ना, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामुळे ENE. आता नीट लक्ष द्या, ह्या कंपाऊंडचा आणि ह्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम. याच्यामध्ये कार्बन ॲटम 3 कार्बन ॲटम, याच्यामध्ये हायड्रोजन 4 आहेत, याच्यामध्ये हायड्रोजन 4 आहेत. डिफरन्स कुठे सांगा? पहा, हा आहे ओपन चेन कंपाऊंड आणि हा आहे सायक्लिक कंपाऊंड. म्हणजे हा कोणता आहे? रिंग कंपाऊंड आहे आणि हा कोणता आहे? ओपन चेन कंपाऊंड आहे. चेन, रिंग, चेन, आयसोमेरिझम. ओके, मग डेफिनेशन काय सांगता येईल? ओपन चेन कंपाऊंड्स अँड सायक्लिक कंपाऊंड्स having same molecular formula are called ring chain isomers and this phenomenon is known as ring chain isomerism. समजले सर्वांना? नोट करा. हे न्यू पॉइंट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. न्यू पॉइंट कोणता आहे? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. तर आपल्याला ह्या पॉईंटमध्ये काय करायचं आहे? अल्काइनचं प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी कोणकोणत्या मेथड्स आहेत? ह्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे फ्रॉम फिसिनल अँड जेमिनल डायहॅलाइड्स बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन. ओके, फर्स्ट मेथड कोणती आहे? फ्रॉम फिसिनल अँड जेमिनल डायहॅलाइड्स बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन. जर आपण फिसिनल आणि जेमिनल डायहॅलाइडचं जर आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन जर केलं तर काय तयार होतात? अल्काइन तयार होतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिहायड्रोहॅलोजिनेशन? डिहायड्रोहॅलोजिनेशनचा मिनिंग आपण अल्किन टॉपिकमध्ये सुद्धा पाहिला होता. पहा, DE म्हणजे काय? तर DE म्हणजे रिमूव्हल. काय रिमूव्हल करायचं आपल्याला? म्हणजे काय रिमूव्ह करायचं आहे? हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि पुढचा वर्ड कोणता आहे? हॅलोजन. रिमूव्हल ऑफ. DE म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन इज कॉल्ड डिहायड्रोहॅलोजिनेशन. ज्या रिएक्शनमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह केले जातात त्या रिएक्शनला काय म्हणतात? डिहायड्रोहॅलोजिनेशन असं म्हणतात. ओके, आता आपण याचा मिनिंग पाहूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फिसिनल डायहॅलाइड्स अँड जेमिनल डायहॅलाइड्स? व्हॉट आर फिसिनल डायहॅलाइड्स अँड जेमिनल डायहॅलाइड्स? याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया फिसिनल डायहॅलाइड्स. फर्स्ट इज फिसिनल डायहॅलाइड्स. फिसिनल डायहॅलाइड्स आर ऑल्सो कॉल्ड अल्किलिन डायहॅलाइड्स. यालाच काय म्हणतात? अल्किलिन डायहॅलाइड असंही म्हणतात. फिसिनल डायहॅलाइड म्हणजे काय? 2 हॅलोजन ॲटम्स. किती? 2 हॅलोजन ॲटम्स. ओके, 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू दी ॲडजेसंट कार्बन ॲटम्स. ज्या डायहॅलाइडमध्ये ज्या कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ॲटम हे कुठे अटॅच असतात? तर ॲडजेसंट कार्बन ॲटमला अटॅच असतात. ॲडजेसंट याचा अर्थ शेजारील कार्बन ॲटमला अटॅच असतात. अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात? फिसिनल डायहॅलाइड्स किंवा यालाच काय म्हणतात? अल्किलिन डायहॅलाइड्स असंही म्हणतात. फॉर एक्झाम्पल ह्या कंपाऊंडमध्ये हे 2 हॅलोजन ॲटम आहेत. ओके, ब्रोमीन आणि हे 2 हॅलोजन ॲटम कुठे अटॅच आहेत? तर ॲडजेसंट कार्बन ॲटमला अटॅच आहेत आणि म्हणून ह्या कंपाऊंडला आपल्याला काय म्हणता येईल? फिसिनल डायहॅलाइड म्हणता येईल. समजलं सरांना? 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू दी ॲडजेसंट कार्बन ॲटम्स आर कॉल्ड फिसिनल डायहॅलाइड. सेम त्या टाईप इथे 2 हॅलोजन ॲटम कोणते आहेत? क्लोरीन आहेत. 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू दी ॲडजेसंट कार्बन ॲटम्स आर कॉल्ड फिसिनल डायहॅलाइड. समजले सर्वांना? आता याचं आपण नाव लिहूया. अल्किलिन किती कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत. जर 2 कार्बन असतील तर काय लावायचं? वर्ड रूट इथ आणि पुढे काय लिहायचं? YLENE. इथिलिन. ओके, जसं अल्किलिन तसं इथं 2 कार्बन त्यामुळे इथिलिन. टोटल हॅलोजन किती आहेत? 2 आहेत म्हणून डाय. हॅलोजन कोणतं आहे? ब्रोमीन, त्यामुळे कॉमन नेम काय येणार? ब्रोमाइड. म्हणजे याचं पूर्ण कॉमन नेम काय झालं? इथिलिन डायब्रोमाइड. समजले सर्वांना? आता इथिलिन डायब्रोमाइडचं ब्रॅकेटमध्ये आपण IUPAC नेम लिहूया. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन. किंवा काय झालं असतं? हा फर्स्ट, हा सेकंड, दोन्हीपैकी कोणताही फर्स्ट आणि सेकंड तुम्ही कन्सिडर करू शकताय. हा ब्रोमीन कुठे अटॅच आहे? फर्स्टला. हा ब्रोमीन कुठे अटॅच आहे? सेकंडला. टोटल किती ब्रोमीन आहेत? 2 आहेत त्यामुळे काय लिहायचं? डाय. BRचा आपण IUPAC नेम काय लिहितो? ब्रोमो. त्यानंतर आपण काय लिहितो? वर्ड रूट इथ आणि पुढे कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ANE. इथे येणार कॉमा, इथे येणार डॅश. 1,2 डायब्रोमो इथेन हे झालं याचं IUPAC नेम. ओके, याचं काय असेल? टोटल कार्बन किती? 3 आहेत. 3 कार्बन असतील तर आपण वर्ड रूट काय लिहितो? प्रोप. पुढे काय लावायचं? YLENE. प्रोपिलिन. Cl किती? 2 त्यामुळे डाय
आणि Cl असेल तर आपण काय लिहितो क्लोराईड, प्रोपिलिन डायक्लोराईड. समजलं सर्वांना, प्रोपिलिन डायक्लोराईड हे कॉमन नेम झालं. इथं IUPAC नेम करणार. आता तुम्हाला ह्याच एनकडनं नंबरिंग करावं लागेल 1 2 3. हा Cl 1ला, हा Cl 2ला, टोटल 2 त्यामुळे डाय. Clचा IUPAC नेम क्लोरो, 1 2 डायक्लोरो. टोटल कार्बन नंबर किती आहेत 3 त्यामुळे प्रोप. आणि लास्ट काय लिहायचं ANE. इथे कॉमा येईल, इथे डॅश येईल. ओके, 1 2 डायक्लोरो प्रोपेन हे झालं याचं IUPAC नेम. समजलं सर्वांना. फिसिनल डायहाइड्सचं मिनिंग काय तर 2 हॅलोजन ॲटम हे ॲडजस्टंट कार्बन ॲटमला अटॅच असतात. ओके, पुढे पाहता जेमिनल डायहाइड्स. जेमिनल डायहाइड्स आर अल्सो कॉल्ड अल्किलिडिन डायहाइड्स. यांना तर अजून काय म्हणतात अल्किलिडिन डायहाइड असं म्हणतात. दोन्ही डेफिनेशन सेम आहेत, फक्त एका वर्डमध्ये चेंज आहे. कोणता 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू दी सेम कार्बन ॲटम. इथे काय होतं ॲडजस्टंट आणि ते काय होतं सेम कार्बन ॲटम. 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू दी सेम कार्बन ॲटम. ज्या डायहाइडमध्ये 2 हॅलोजन ॲटम हे एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतात अशा कंपाऊंडला काय म्हणायचं आहे जेमिनल डायहाइड. समजलं सर्वांना. 2 हॅलोजन ॲटम्स अटॅच टू दी सेम कार्बन ॲटम. सेम याचा अर्थ एकाच कार्बन ॲटमला. जर एकाच कार्बन ॲटमला 2 हॅलोजन ॲटम अटॅच असतील तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं जेमिनल डायहाइड्स. फॉर एक्झाम्पल पहा, इथे हे 2 हॅलोजन ॲटम एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहेत ना. एकाच कार्बन ॲटमला 2 हॅलोजन असतील तर जेमिनल डायहाइड. पहिलं आपल्याला नाव काय लिहिता येईल अल्किलिडिन म्हणले. टोटल किती आहेत हे कार्बन ॲटम 2 त्यामुळे काय लिहायचं इथ आणि पुढे लिहायचं YLIDNE. काय नाव झालं याचं इथिलिडिन. टोटल ब्रोमिन किती आहेत 2 त्यामुळे डाय आणि Br आहे त्यामुळे ब्रोमाइड, इथिलिडिन डायब्रोमाइड. IUPAC नेम सांगता याचं दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड. आता हा नाही फर्स्ट होऊ शकत तुमचा, हाच होणार. हा ब्रोमिन कुठे फर्स्टला, हा ब्रोमिन कुठे फर्स्टला, त्यामुळे 1 हा नंबर रिपीट झाला. ओके, टोटल ब्रोमिन किती आहेत 2 त्यामुळे डाय Br ब्रोमो. टोटल कार्बन 2 वर्ड रूट इथ आणि पुढे करणार ANE कॉमा डॅश 1 1 डायब्रोमो इथेन हे झालं याचं IUPAC नेम. पुढे पहा, याचं कॉमन नेम आपल्याला काय लिहिता येईल 1 2 3. मिडल कार्बन ॲटमला हे Cl अटॅच आहेत त्यामुळे काय लिहायचं आयसोप्रोपिलिडिन. 3 कार्बन ॲटम आहेत ना, आयसोप्रोपिलिडिन डायक्लोराईड. आयसोप्रोपिलिडिन डायक्लोराईड. IUPAC नेम घेणार तुम्ही कोणत्याही एनकडनं नंबरिंग करू शकताय 1 2 3 1 2 3. सेकंडला Cl, हा Cl कुठे आहे सेकंडला, हा Cl कुठे आहे सेकंडला, त्यामुळे 2 हा नंबर रिपीट. पुढे डायक्लोरो आणि पुढे काय लिहायचं प्रोप, लास्ट ANE. 3 कार्बन ॲटम आहेत ना, वर्ड रूट काय येणार प्रोप येणार आणि पुढे ANE कारण कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे सिंगल बॉन्ड आहे. तुम्हाला मिनिंग समजलं आहे. फिसिनल डायहाइड म्हणजे काय आणि जेमिनल डायहाइड म्हणजे काय. फिसिनल डायहाइड म्हणजे काय 2 हॅलोजन ॲटम हे ॲडजस्टंट कार्बन ॲटमला अटॅच असतात आणि जेमिनल डायहाइड म्हणजे काय 2 हॅलोजन ॲटम हे एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतात. ओके, नोट करा हे. फर्स्ट आपण करतोय फिसिनल डायहाइडपासून अल्काईनचं प्रिपरेशन. जेव्हा आपण अल्काईनचे प्रिपरेशन फिसिनल डायहाइडपासून करतो तेव्हा आपल्याला 2 स्टेप यूज करावे लागतात. ओके, मग याच्यामध्ये स्टेप 1 फिसिनल डायहाइडचं आपण एक्झाम्पल लिहूया. CH2 सिंगल बॉन्ड CH2 इथे आहे Br. दिस इज फिसिनल डायहाइड. याचं IUPAC नेम आहे 1 2 डायब्रोमो 1 2 डायब्रोमो इथेन. ओके, त्याला आपल्याला काय करायचं आहे हीट करायचं आहे. हीट काय करायचं KOH. पण हे जे KOH आहे ते KOH खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे KOH आहे ते कोणतं आहे अल्कोहोलिक KOH. नीट लक्षात, हे जे KOH आहे ते कोणतं आहे अल्कोहोलिक KOH. याला मी सर्कल केलं म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. अल्कोहोलिक KOH असेल तरच डिहायड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन होणार. आपण स्टार्टिंगलाच लिहिलं होतं ही रिएक्शन कोणती आहे डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. आता डिहायड्रो हॅलोजिनेशन रिएक्शनमध्ये नेहमी आपण काय करतो अल्फाचा हॅलोजन रिमूव्ह करतो आणि बेटाचा हायड्रोजन रिमूव्ह करतो. अल्फा कार्बनचा हॅलोजन, बेटा कार्बनचा हायड्रोजन. सांगितल्यामध्ये अल्फा कार्बन कोणता आणि बेटा कार्बन कोणता. हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम अल्फा. नीट लक्षात, हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम अल्फा. मग आपण हा पण अल्फा कन्सिडर करू शकतो, हा पण अल्फा आपण कन्सिडर करू शकतो.
समजा आपण याला अल्फा कन्सिडर केलं तर हा कोणता होणार बीटा. असं काही नाही की हा पण अल्फा कन्सिडर करू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. ओके, अल्फाचा काय रिमूव्ह होतो हॅलोजन. अल्फाचा हॅलोजन घ्या आणि यातला के घ्या. हा के आणि हा बी आर काय रिमूव्ह होणार के बी आर रिमूव्ह होणार. के बी आर पोटॅशियम ब्रोमाइड. आता काय रिमूव्ह करायचा बीटाचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा. हे ऑलरेडी आपण कुठे पाहिले अल्केन टॉपिकमध्ये आपण इन डिटेल डिहायड्रो हॅलोजिनेशन एक्सप्लेन केलेलं आहे. बीटाचा काय रिमूव्ह करायचा एच. इथला एच घ्या आणि हा ओ एच काय रिमूव्ह होणार H2O रिमूव्ह होणार प्लस शिल्लक करायला सांगा मला. शिल्लक करायला अल्फाचा हॅलोजन रिमूव्ह झाला आहे म्हणजे इथे काय राहिलं CH2. ओके, हा सिंगल बॉन्ड. पुढे इथे काय राहिलं सांगा CH राहिलं कारण इथे 2 हायड्रोजन होते त्यातला एक हायड्रोजन आणि हा OH H2 रिमूव्ह झाला म्हणजे इथे काय राहिला CH आणि ह्या CHला काय अटॅच आहे BR. तो मी इथं हॉरिझॉन्टल लिहितोय BR. आता नीट लक्ष द्या, अल्फाचा हॅलोजन रिमूव्ह झाला आहे आणि बीटाचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे त्यामुळे अल्फा आणि बीटामध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल ड्यू टू एलिमिनेशन. आणि आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये हा कंपाऊंड मिळेल. दिस इज कॉल्ड CH2 डबल बॉन्ड CH. ह्या ग्रुपला फिनाइल ग्रुप असं म्हणतात. पुढे काय आहे ब्रोमिन आणि ब्रोमिन असेल तर आपण काय लिहितो ब्रोमाइड, फिनाइल ब्रोमाइड. समजलं सरांना. तर आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये काय मिळाला फिनाइल ब्रोमाइड मिळाला. ओके, त्यानंतर स्टेप सेकंड हा जो फिनाइल ब्रोमाइड आहे तो ॲज इट इज स्टेप सेकंडमध्ये घ्या. CH2 डबल बॉन्ड CH BR. दिस इज फिनाइल ब्रोमाइड. समजलं सर्वांना, दिस इज फिनाइल ब्रोमाइड. आता या फिनाइल ब्रोमाइडपासून काय तयार होतो अल्काइन तयार होतो. याला काय करायचं परत हीट करायचं NaNH2. NaNH2 म्हणजे सोडा अमाइड. तर सोडा अमाइड हा काय एक स्ट्रॉंग बेस आहे. हा पण बेस आहे, हा पण बेस आहे. मग आपण स्टेप सेकंडमध्ये सोडा अमाइड काय यूज केलं KOH पेक्षा NaNH2 हा स्ट्रॉंग बेस आहे. हा पण बेस आहे, हा पण बेस आहे. पण KOH पेक्षा NaNH2 हा कसा आहे स्ट्रॉंग बेस आहे आणि स्टेप सेकंडमध्ये स्ट्रॉंग बेसच यूज करायचा. ओके, आता स्ट्रॉंग बेस का यूज करायचा त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. आता नीट लक्ष द्या. फिनाइल ब्रोमाइडमध्ये आपल्याला माहिती आहे हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात तर हॅलोजन ॲटमवरती 3 लोन पेअर असतात आणि ही लोन पेअर इथं कॉन्जुगेशनमध्ये आहे. लोन पेअर सिंगल बॉन्ड पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर. कॉन्जुगेशन आठवतं आहे, कॉन्जुगेशन असेल तर रेझोनन्स पाहायला मिळतो. म्हणजे काय होणार ही इलेक्ट्रॉनची पेअर यातली एक इलेक्ट्रॉनची पेअर इथे शिफ्ट होऊ शकते आणि हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होऊ शकतात. म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या BRमध्ये कोणता बॉन्ड तयार होणार डबल बॉन्ड. पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड BR. ओके, हे 2 इलेक्ट्रॉन ह्या Cवरती शिफ्ट झालेत म्हणजे याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज. इथं BRची व्हॅलन्सी किती झाली 2 झाले त्यामुळे BRवरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. आता नीट लक्ष द्या, कार्बन आणि ब्रोमिनमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला आहे डबल बॉन्ड तयार झाला आहे. आणि आपल्याला माहिती आहे सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्ड कसा असतो स्ट्रॉंग असतो. हे आपण लास्ट लेक्चरलाच पाहिले. सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्ड हा कसा असतो स्ट्रॉंग बॉन्ड असतो आणि तो ब्रेक करणं इझी नसतं आणि त्यामुळे आपण NaNH2 हा स्ट्रॉंग बेस यूज करतोय स्टेप सेकंडमध्ये. समजलं सर्वांना. स्टेप सेकंडमध्ये आपण स्ट्रॉंग बेस काय यूज केला आहे कारण ह्या Cमध्ये आणि ह्या BRमध्ये डबल बॉन्ड तयार होऊ शकतो आणि डबल बॉन्ड ब्रेक करणं इझी नसतं त्यामुळे आपण याच्यामध्ये काय यूज केलं आहे स्ट्रॉंग बेस यूज केला स्टेप सेकंडमध्ये. होणार काय सेम. आता याच्यामध्ये अल्फा कोणता आणि बीटा कोणता. हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो अल्फा आणि त्याच्या ॲडजसनचा बीटा. अल्फाचा काय रिमूव्ह होणार हॅलोजन रिमूव्ह होणार. ह्या अल्फाचा हा हॅलोजन आणि ह्या NaNH2 मधला हा सोडियम हा Na आणि हा BR काय रिमूव्ह होणार NaBr रिमूव्ह होणार NaBr प्लस. बीटाचा काय रिमूव्ह करायचा H. हा H आणि इथला NH2 काय रिमूव्ह होणार NH3 रिमूव्ह होणार प्लस. शिल्लक काय राहिलं पाहिजे अल्फाचा BR गेला आणि बीटाचा H गेला म्हणजे इथे काय राहिलं CH राहिलं. ओके, हा डबल बॉन्ड तर काय ऑलरेडी होताच. इथे काय राहिलं CH राहिलं. आता नीट लक्ष इकडं अल्फाचा BR गेला आहे बीटाचा H गेला आहे त्यामुळे अल्फा आणि बीटामध्ये अजून काय तयार होईल एक बॉन्ड तयार होईल म्हणजे कोणता बॉन्ड तयार झाला ट्रिपल बॉन्ड तयार झाला अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिलिन. ॲसिटिलिनचा IUPAC नेम काय इथेन. काय केलं आपण फिसिनल डायब्रोमाइडपासून फिसिनल डायहायलाइडपासून आपण काय केलं
अल्काईनचं प्रिपरेशन केलं. 1,2 डायब्रोमो इथेनपासून काय तयार झाला, इथाईन तयार झालं. समजलं. किती स्टेपमध्ये तयार होतो, 2 स्टेपमध्ये तयार होतो. फर्स्ट स्टेपमध्ये अल्कोहोलिक KOH यूज केला. सेकंड स्टेपमध्ये आपण याच्यापेक्षा स्ट्रॉंग बेस यूज केला, सोडामाइड. फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला फिनाइल ब्रोमाइड मिळाला, स्टेप सेकंडमध्ये आपल्याला अल्काइन मिळालं. ओके. आता याच्यामध्ये एक नोट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नोट कोणते, तर कोणती स्टेप फास्ट होईल, फर्स्ट स्टेप फास्ट होईल का स्टेप सेकंड फास्ट होईल, तर स्टेप 1 इज फास्टर, स्टेप 1 इज फास्टर दॅन स्टेप सेकंड. स्टेप 1 ही स्टेप सेकंडपेक्षा फास्टर आहे. रिझन काय, आताच आपण पाहिलं की इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर येऊ शकतं. सी आणि BRमध्ये डबल बॉन्ड तयार होऊ शकतो. इथे तयार होईल का, तर इथे कधीही तयार होणार नाही, कारण इथं कॉन्जुगेशनच नाही आहे. इथं कॉन्जुगेशन नाही आहे म्हणजे इथं फक्त सिंगल बॉन्ड राहणार, तो इझिली ब्रेक होणार ॲज कम्पेअर टू दिस बॉन्ड. नीट लक्षात ठेवा. इथे आहे CBR बॉन्ड, इथं पण आहे CBR बॉन्ड, पण हा CBR बॉन्ड इझिली ब्रेक होईल, हा CBR बॉन्ड इझिली ब्रेक होणार नाही आहे, आणि त्यामुळे ही स्टेप फास्ट होईल ह्या स्टेपपेक्षा. ओके. ह्या 2 स्टेपमध्ये तयार होतो. किंवा तुम्ही काय करू शकता, ह्या 2 स्टेपला एकच रिएक्शन तुम्ही लिहू शकता. और काय करायचं 1,2 डायब्रोमो इथेन फिसिनल डायब्रोमाइड CH2 सिंगल बॉन्ड CH2 BR. ओके. हा आहे फिसिनल डायब्रोमाइड प्लस काय करायचं NaNH2 म्हणजे काय, सोडामाइड. NaNH2 म्हणजे सोडामाइड सोबत काय करायचं, त्याला हीट करायचं. ओके. किती NaNH2 घ्यायचे, 2. आता नीट लक्षात ठेवा, हे 2 सोडियम आणि इथले 2 BR काय रिमूव्ह होणार, 2Na BR रिमूव्ह होणार प्लस. आता इथं काय राहिले, 2 NH2 राहिले. 2 NH2 आहेत ना, एक H याच्यामधला घ्या, एक H याच्यामधला घ्या, आणि ते 2 H ह्या 2 NH2ला अटॅच करा. समजतं ना सर्वांना, किंवा मी तुम्हाला थोडंसं सिम्पल लिहून दाखवतो. NaNH2. ओके. हा Na आणि हा BR काय रिमूव्ह झाला, NaBr. हा Na हा BR काय रिमूव्ह झाला, NaBr रिमूव्ह झाला. किती NaBr रिमूव्ह झाले, 2 NaBr. इथे राहिलं काय शिल्लक, NH2. पहा, हा NH2 काय करेल, याच्यामधला H घेईल, हा NH2 याच्यामधला H घेईल, आणि काय तयार करतील ते NH3. किती NH3 तयार होतील, 2 NH3 तयार होतील. ओके. इथं शिल्लक राहिलं पहा, तर इथे शिल्लक राहिलं CH ट्रिपल बॉन्ड CH. ओके. अँड दिस इज कॉल्ड इथाईन. आता हेच NH2 आपण असं लिहूया, 2NaNH2. जर तुम्हाला विचारलं हाऊ विल यू प्रिपेअर इथाईन फ्रॉम 1,2 डायब्रोमो इथेन, तर काय करणार, एकतर ह्या 2 स्टेप लिहायच्या किंवा मग ही एकच रिएक्शन लिहायची. ओके. ह्या 2 रिएक्शनलाच मी तुम्हाला काय केलं आहे, ही एकच रिएक्शन ऑर दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये थेअरीमध्ये जर विचारलं तर एकतर तुम्ही ह्या 2 स्टेप लिहू शकताय, 1,2 डायब्रोमो इथेनपासून इथेनचं प्रिपरेशन, किंवा डायरेक्ट तुम्ही प्रिपरेशन करू शकताय एकाच रिएक्शनमध्ये, एकाच स्टेपमध्ये. समजलं सर्वांना, नोट करा हे. प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स फ्रॉम जेमिनल डायहाइड्स. ओके. इथं पण सेम रिएक्शन आहे, जसं आपण फिसिनल डायहाइड्समध्ये पाहिलं सेम त्या टाईप इथं आहे. ओके. याच्यामध्ये स्टेप 1 जेमिनल डायहाइड्सचं आपण एक्झाम्पल घेऊया. CH3CH BR. Okay, this is geminal dihalide. This is called 1,2 डायब्रोमो. याचं IUPAC नेम काय, 1,2 डायब्रोमो इथेन. ओके. 1,2 डायब्रोमो इथेन. सेम अल्कोहोलिक KOH. कोणते KOH आहे, अल्कोहोलिक KOH. याच्यामध्ये काय होणार, अल्फाचा हॅलोजन आणि बेटाचा H रिमूव्ह होणार. दिस इज अल्फा कार्बनडम, दिस इज बेटा कार्बनडम. आता याच्यामध्ये हा नाही अल्फा होऊ शकत, हॅलोजन ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तोच कार्बनडम अल्फा. ओके. म्हणजे काय होणार पाहिजे, हा K हा पोटॅशियम आणि ह्या अल्फाचा हा हॅलोजन. ओके. अल्फाचा हॅलोजन घ्या आणि ह्या KOH मधला K घ्या, काय रिमूव्ह होणार, KBr रिमूव्ह होणार. ओके. KBr प्लस बेटाचा काय रिमूव्ह करायचा, H. याच्यामधला हायड्रोजन घ्या आणि हा OH घ्या, काय तयार होणार, H2 तयार होणार. प्लस शिल्लक राहिलं पाहिजे, इथं काय शिल्लक राहिलं, अल्फाचा काय रिमूव्ह झाला आहे, हॅलोजन. म्हणजे ह्या कार्बोनेटमला अजून एक हॅलोजन अटॅच आहे. शिल्लक काय करायला
बेटाचा एच रिमूव्ह झाला आहे, म्हणजे इथे काय शिल्लक राहिलं CH2 सिंगल बॉन्ड तर ऑलरेडीच आहे. इथे काय शिल्लक राहिलं CH. ह्या CHला काय अटॅच आहे हॅलोजन, एक हॅलोजन रिमूव्ह झाला आहे, म्हणजे ह्या कार्बनला एकच हॅलोजन अटॅच आहे. ओके अल्फाचा हॅलोजन रिमूव्ह झाला आहे, बेटाचा एच रिमूव्ह झाला आहे, त्यामुळे अल्फा आणि बेटामध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. ओके कोणता कंपाऊंड तयार झाला, दिस इज कॉल्ड फिनाइल ब्रोमाइड. जसं फिसिनल डायहायड्रेटपासून आपण तयार करतो इथाईन, सेम त्या टाईप, म्हणजे फिसिनल डायहायड्रेटपासून जसं आपण अल्काईनचं प्रिपरेशन करतो सेम त्या टाईप इथं पण आहे. पहा तिथे पण आपल्याला काय मिळालं होतं फर्स्ट स्टेपमध्ये फिनाइल ब्रोमाइड, आणि इथेही आपल्याला काय मिळालं आहे फर्स्ट फिनाइल ब्रोमाइड मिळाला आहे. त्यानंतर स्टेप सेकंड दोन्हीमध्ये सेम आहे, हाच फिनाइल ब्रोमाइड इथे आपण घेतला आहे, NaNH2 सोबत आपण हीट केलं आहे, NaNH2 सोबत आपण हीट केलं आहे, काय तयार झालं इथाइन तयार झालं. सेम स्टेप 1 इज फास्टर दॅन स्टेप सेकंड. स्टेप 1 ही स्टेप सेकंडपेक्षा फास्ट आहे, समजलं सर्वांना. त्यानंतर हा जर्मिनल डायहायड्रेट तुम्ही ॲज इट इज लिहू शकता. इथं ह्या दोन रिएक्शनला तुम्ही एकच रिएक्शन ऑर लिहू शकताय. 1,2 डायब्रोमो इथेन आपण इथे लिहूया CH3 सिंगल बॉन्ड CH Br दिस इज 1,2 डायब्रोमो इथेन. याला जर आपण हीट केलं 2 मॉलिक्युल्स ऑफ NaNH2 तर डायरेक्ट काय तयार होतो इथाइन तयार होतो. ओके एकतर तुम्ही ह्या दोन रिएक्शन लिहू शकता किंवा मग ही एकच रिएक्शन लिहू शकता. नोट करा हे. याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिलं आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीनची रिएक्शन केले Cl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ CCl4 X मिळतो. एक्सची रिएक्शन अल्कोहोलिक KOH सोबत केले Y मिळतो, Y इज. तर Y कोणता आहे ते आपल्याला विचारलं आहे. ऑप्शन A प्रोपेन, बी ऑप्शन प्रोपाइन, सी ऑप्शन प्रोपॅन 1 OL अँड डी ऑप्शन प्रोपेन 1,2 डाय OL. कोणता कंपाऊंड मिळाला आपल्याला Y हा कंपाऊंड कोणता असेल आला आन्सर. आपण क्वेश्चन सॉल्व करूया. ही रिएक्शन आपण कुठे पाहिली होती अल्किन टॉपिकमध्ये पाहिली होती. एक्स कोणता मिळेल एकदम इझी आहे. अल्किनची रिएक्शन Cl2 सोबत केले इन प्रेझेन्स ऑफ CCl4. एक Cl ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल, दुसरा Cl ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल. ॲडिशन केल्यामुळे काय होणार एक बॉन्ड इथला रिमूव्ह होणार, कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड राहील CH3 CH सिंगल बॉन्ड CH2. इथे एक Cl अटॅच होईल आणि इथे एक Cl अटॅच होईल आणि हा आपल्याला मिळेल एक्स कंपाऊंड. एक्स हा कोणता आहे फिसिनल डायहायलाइड 1,2 डायक्लोरोप्रोपेन. पुढे काय म्हणलं आहे अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH किती दिलेत आपल्याला 1 दिलं आहे का 1 इक्विव्हॅलंट असं लिहिलं आहे का नाही आहे. जर 1 इक्विव्हॅलंट लिहिलं तर एकदाच काय करायचं डिहायड्रो हॅलोजिनेशन करायचं. जर काहीच लिहिलेलं नसेल तर काय करायचं दोनदा, म्हणजे हे दोन्ही पण हॅलोजन काय करायचे रिमूव्ह करायचे. मग आपल्याला कंपाऊंड Y कोणता मिळेल आत्ताच आपण पाहिले ना. Y हा कंपाऊंड कोणता असेल हा हॅलोजन रिमूव्ह होणार, हा हॅलोजन रिमूव्ह होणार, याच्यावरचा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार, याच्यावरचा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार. समजतंय सर्वांना. मग कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल CH3 पुढे C ट्रिपल बॉन्ड CH हा आपल्याला मिळेल Y कंपाऊंड. Yचं नाव काय असेल मग प्रोपाइन. ओके बी ऑप्शन इज करेक्ट. आत्ताच आपण पाहिलं ना जर आपण फिसिनल डायहायड्रेटला अल्कोहोलिक KOH सोबत जर आपण हीट केलं तर आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळतो अल्काईन. इथे अल्कोहोलिक KOH एकदाच लिहिलं आहे, NaNH2 लिहिले काही तर नाही लिहिलेलं. जर समजा फिसिनल डायहायड्रेट असेल आणि ॲरोवरती अल्कोहोलिक KOH असेल तर फायनल प्रोडक्ट आपल्याला कोणता मिळतो अल्काईन मिळतो. ते नीट लक्षात ठेवा. ह्या दोन कार्बनच्या मध्ये काय तयार होईल ट्रिपल बॉन्ड तयार होईल. एकदा काय होणार एकदा ह्या कार्बनचा हॅलोजन आणि ह्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार, एकदा ह्या कार्बनचा हॅलोजन आणि ह्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार, दुसऱ्या वेळेस काय होणार ह्या कार्बनचा हॅलोजन आणि ह्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि आपल्याला काय मिळणार फायनल कंपाऊंड अल्काईन. ओके प्रोपाइन नाव आहे त्याचं वायचं. क्वेश्चन नंबर 2 दिस इज 1,2 डायब्रोमो इथेन. एकदा रिएक्शन केलं आहे अल्कोहोलिक KOH सोबत आणि एकदा रिएक्शन केलं आहे ॲक्वियस KOH सोबत. अल्कोहोलिक KOH सोबत जर रिएक्शन केले तर आत्ताच आपण पाहिले काय तयार होतो एकदा ह्या कार्बनचा हॅलोजन आणि ह्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार, दुसऱ्या वेळेस काय होणार ह्या कार्बनचा हॅलोजन आणि ह्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळणार CH ट्रिपल बॉन्ड CH इथाइन मिळेल. ओके याचं नाव काय इथाइन अँड दिस इज कॉल्ड एलिमिनेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे
इलिमिनेशन रिएक्शन. आता दोन्ही KOH मध्ये डिफरन्स आहे पहा. इथे अल्कोहोलिक KOH आहे आणि इथे ॲक्वियस KOH आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे KOH आहे ना ते KOH कोणतं आहे ते नीट लक्ष ठेवायचं. आता इथं पहा ॲक्वियस KOH असेल तर रिएक्शन कोणती करायची, सबस्टिट्यूशन रिएक्शन करायची. पहा ॲक्वियस KOH आपल्याला एकच दिला आहे पण इथं एक KOH नाही आहे. इथे किती KOH आहेत, 2 KOH धरून चालायचं आहे. ओके, पण नीटमध्ये आणि JMS एक्झाममध्ये तुम्हाला एकच ॲक्वियस KOH दिला जातो. पहा हा K आणि हा BR काय रिमूव्ह होणार, नीट लक्षात. इथे किती KOH आहेत तर 2 KOH धरून आपल्याला चालायचं आहे. ओके, कारण इथं 2 ब्रोमिन आहेत. पहा हे 2 K आणि इथले 2 BR काय रिमूव्ह होणार, 2 KBr रिमूव्ह होणार. इथं शिल्लक राहिलं 2 OH, शिल्लक राहिलं 2 OH. हे 2 OH काय करायचे, ह्या 2 कार्बन ॲटमला अटॅच करायचे. समजलं सर्वांना. म्हणजे ब्रोमिन जाणार आणि त्या ठिकाणी काय अटॅच होणार, OH ग्रुप अटॅच होणार. CH2 सिंगल बॉन्ड CH2, इथे OH अटॅच होणार, इथे OH अटॅच होणार. अँड दिस इज कॉल्ड इथिलीन ग्लायकॉल. यालाच आपण काय म्हणतो, इथिलीन ग्लायकॉल असं म्हणतो. दिस इज इथिलीन ग्लायकॉल. दिस इज कॉल्ड सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही रिएक्शन कोणती आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ओके, इथे तुम्हाला एकच KOH दिला जातो. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं हा KOH पाहायचा कोणता आहे. अल्कोहोलिक KOH असेल तर एलिमिनेशन रिएक्शन, ॲक्वियस KOH असेल तर सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, नोट करा. हे हां, अल्काइन्समध्ये आज आपण कोणकोणते पॉईंट पाहिले तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहिला आयसोमेरिझम इन अल्काइन्स आणि सेकंड पॉईंट आपण पाहतोय मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड कंप्लीट केले, कोणती, फ्रॉम फिसेनल अँड जेमिनल डायरेक्ट. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.